नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये डाळ भिजत घालणे, मग भिजवून ते रुबणे, हा सगळा प्रकार न करता वर्किंग विमेन असो, बॅचलर्स असो, ह्यांना खूप उपयोगी पडणारा डोसा प्रीमिक्स कसं करायचं हे मी दाखवते। हे बघा, हा प्रीमिक्सपासून बनवलेला डोसा आहे। हा किती क्रिस्पी आहे, किती छान कलर आलेला आहे ह्याला। इथे मी जे मेजरमेंट्स वापरलेत डोसा करायला, तुम्ही एकदा त्या मेजरमेंट्सनी डोसा करून बघा। प्रीमिक्सचे मेजरमेंट्स दाखवते मी। एक लहान वाटी उडदाची डाळ आहे। आता उडदाची डाळला फार लाल करायचं नाहीये, अगदी फक्त आपल्या हाताला चटका पोळतोय बस तिथपर्यंत गरम झालं की गॅस बंद करून टाकायचं। आता मी ह्याला थोडंसं गरम परतून घेते। हे लो टू मीडियम फ्लेमवरच परतायचं आहे, मोठं गॅस ठेवायचं नाहीये। हे बघा, आता ह्याला हात लावलं की छान चटका लागतोय बस। डाळ इतकीच गरम करायची आहे, याच्यापेक्षा जास्त डाळ परतायची नाही। आता मी हे काढून घेते। ज्या ग्लासनी मी उडदाची डाळ घेतली होती त्याच ग्लासनी मी 2.5 तांदूळ घेते। तांदूळ सुद्धा अगदी हलके, म्हणजे थोडंसं हाताला चटका येईपर्यंत गरम करायचे, लाल करायचे नाही आहेत, म्हणजे त्याचा रंग बदलायचा नाही आहे। मी लो टू मीडियम फ्लेमवर भाजती आहे। गॅस मोठा केला की तांदळाचा कलर बदलतो आणि डोस्यासाठी आपल्याला तांदळाचा कलर बदलायला नको आहे। हा फक्त हलका भाजला जावा, पण ह्याचा कलर बदलायला नको। आता मी ह्याला एकदा हात लावून चेक करते। हे आता छान चटका पोळतंय, छान भाजलं गेलं आहे हे बस। आता मी हे काढून घेते। त्याच वाटीनी पाववाटी चण्याची डाळ, एक लहान चमचा मेथी, पाव वाटी पोहे। पोहे कुठलेही घेऊ शकतो, जाड पोहे किंवा पातळ पोहे। हे थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे। हे पोहे आणि डाळ सुद्धा भाजून आता रेडी आहे, हेही काढून घेते मी। हे सगळं भाजून रेडी आहे। उडदाची डाळ, तांदूळ, चण्याची डाळ आणि पोहे। मी माप पुन्हा एकदा सांगते। एक छोटी वाटी उडदाची डाळ, 2.5 वाटी तांदूळ, पाव वाटी चण्याची डाळ, पाव वाटी पोहे आणि एक लहान चमचा मेथी। आता हे छान पूर्ण गार झाल्यानंतर आपण गिरणीमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये कशा तरी, म्हणजे मिक्सरमध्ये तरी काढून घ्या, किंवा गिरणी असेल तर गिरणीत तरी काढून घ्या, पण हे छान बारीक काढून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरला काढायचं आहे, नाहीतर ह्याचे गोळे गोळे होतील आणि हे खूप दिवस स्टोअर करता नाही आहेत। आता हे मी थंड झाल्यावर ग्राइंड करून घेते। हे छान पूर्ण गार झालं आहे। आता ह्याला एकदम छान बारीक मिक्सरमधनं मी काढून घेते। हे आता चाळून घेऊया। जर असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला काढता येतं। आता हे डोस्याचं प्रीमिक्स रेडी आहे। आपण ह्याला असंच बाहेर कमीत कमी 15 दिवस स्टोअर करू शकतो आणि जास्त प्रमाणात जर केलेलं असेल तर फ्रीजमध्ये नक्की हे 6 महिन्यापर्यंत राहतं। आता या प्रीमिक्सचं जर इन्स्टंट डोसा करायचा असेल तर हे नॉर्मल आपल्या डोशाच्या पिठासारखं भिजवायचं आणि ह्यात इनो किंवा सोडा घालून इमिडिएटली आपण हे वापरू शकतो। मी इकडे तुम्हाला ट्रेडिशनल मेथड दाखवते आहे, म्हणजे ज्याच्यात मी फर्मेंटेशन करणार आहे। आता या प्रीमिक्सपैकी मी 4 ते 5 चमचे प्रीमिक्स काढून घेते। प्रीमिक्स रेडी असेल तर एक ऑप्शन काय असतं आपल्याकडे, आपण ते इन्स्टंट पण करू शकतो आणि फर्मेंट करून पण करू शकतो। मी आता यातले 5 चमचे पीठ घेतलेलं आहे। आता या प्रीमिक्समध्ये मी 1 चमचा साखर घालते। साखरेने जो डोस्याचा कलर आहे तो खूप छान येतो आणि साखर मुद्दाम रात्री घालते कारण साखर फर्मेंटेशनमध्ये पण हेल्प करते। आता ह्याला नॉर्मल आपण पाणी घालून एक छान घोळ बनवून घेऊया। डोसाची कन्सिस्टन्सी, डोसा बॅटर कन्सिस्टन्सी कशी असते अगदी तसंच। सुरुवातीला आपल्याला हे थोडं घट्ट वाटेल, पोहे असल्यामुळे पोहे पटकन पाणी ओढून घेतं, पण आपण ते छान मिक्स करून घेऊन डोसाच्या कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करून ठेवून घेऊया। इथे हळूहळू मी थोडं थोडं पाणी मिक्स करत, इथं तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता मी पुन्हा पाणी घालते ह्यात थोडंसं आणि छान मिक्स करून घेते। ह्याची कन्सिस्टन्सी आहे बघा। हे उद्या सकाळी फर्मेंट झाल्यावर हे अजून थोडंसं घट्ट होईल आणि जे पावडर आहे, प्रीमिक्स आहे, ते प्रीमिक्स फार जास्त रवा ठेवायचं नाही। आता हे छान मिक्स करून झालं आहे। छान एक 2 ते 3 मिनटं ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे।
आता हे छान मिक्स झालेलं आहे. मी झाकण घालून ह्याला 6 ते 8 तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे. 8 तास झालेत. आता मी हे पीठ चेक करून घेते. हे बघा, हे किती छान फर्मेंट झालं आहे. ह्यात कुठल्याही प्रकारचा इनो, सोडा काहीही वापरलेला नाही आहे आणि हे प्रीमिक्सपासून बनवलेलं आहे. किती फ्लफी झालं आहे पीठ. पीठ जेव्हा ग्राइंड केलं तेव्हा खूप फाईन ग्राइंड केलेलं होतं. आता ह्याचे आपण डोसे करून घेऊया. डोसा करायच्या आधी मी तुम्हाला एक व्हायरल लसणीची चटणी दाखवते. एका मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण आहे. ही एक अख्खा लसणीचा गड्डा आहे. जिरं 1 चमचा, मीठ, हे असं रफली क्रश झालेलं आहे. आता ह्याची चटणी करून घेऊया आपण. कढईत तेल घातलेलं आहे. आता यात मी लसूण, जिरं आणि मीठ जे वाटून ठेवलेलं आहे ते घालते. हे थोडंसं छान परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यात तिखट घालायचं आहे. तिखट, ही चटणी जनरली डोशाचा वर जे रेड कलरची चटणी लावतात ठेल्यांवर वगैरे साऊथ इंडियामध्ये, ही तीच चटणी आहे. ह्याच्याने डोसाला खूप मस्त टेस्ट येते. बस चटणी झालेली आहे. गॅस बंद करते मी आणि हे थंड करूया आपण पूर्ण. आत्ता जी चटणी केलेली आहे ती चटणी घेतली मी आणि त्यात थोडंसं तूप मिक्स करून घेते. तुम्ही तेलसुद्धा घालू शकता, पण मी इकडं तूप घालते आहे. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. हे डोशाच्या वर जनरली जे बंडीवर देतात ना, ही तेच ओरिजिनल चटणी आहे. डोशाच्या वर ही चटणी लावली जाते. आता मी डोसा करायला घेते. मीठ घालून छान मिक्स करून घेते. तव्यावर थोडंसं पाणी घालून हपका मारायचा आणि एका स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरनी ते पुसून घ्यायचं. ह्याच्याने तव्याचा टेम्परेचर थोडासा डाऊन होतो आणि डोसे छान होतात. आता जे तयार करून घेतलेलं डोस्याचं पीठ आहे ते दाखवलेल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये गोल 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 फिरवत त्याला पसरायचं आणि फार जाड नाही ठेवायचा, कारण जनरली हे जे डोसे असतात हे थोडेसे क्रिस्पी व्हावे म्हणजे थोडेसे पातळच ठेवायचे ते. आता ह्याच्यावर तूप किंवा तेल आपण काहीही लावू शकतो. मी ह्याला तूप घालते. तेलसुद्धा घालू शकता तुम्ही. तूप घालून थोडंसं 1-2 मिनटं एक वाफ आली की मग जो चटणी आहे तयार करून घेतलेली ती चटणी लावून घेते. चटणी आपल्या आवडीप्रमाणे लावू शकतो. चटणी पूर्ण डोशावर पसरून घ्यायची आहे छान. हे बघा, मी इकडं चमच्यानी कसं पसरते आहे तसं. तुम्ही चटणीमध्ये तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता, पण तुपानी टेस्ट छान येतो चटणीला. इथं गॅस मी एकदम लो टू मीडियम ठेवलेला आहे. डोसे जर क्रिस्पी हवे असतील तर गॅस मात्र लो टू मीडियमच मेंटेन करायचा. थोडासा वेळ लागतो डोसा व्हायला, पण डोसे मात्र क्रिस्पी होतात. हे बघा किती मस्त कलर आला आहे डोस्याला. डोसा बघितल्यावर कोणी सांगेल की हे प्रीमिक्सपासून बनवलेला डोसा आहे. सेम पुन्हा सेकंड डोसा बनवताना थोडंसं तव्याचं टेम्परेचर डाऊन करायचं किंवा एका स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. तेल लावायची गरज नाही आहे. लोखंडाचा तवा असेल तर तेल लावायची गरज नाही आहे, म्हणजे नॉनस्टिकलाही गरज नाही पडत. सेम प्रोसेस. आपल्याला किती तिखट हवं त्या हिशोबाने चटणी लावून घ्यायची डोश्यावर. पण बिलीव्ह मी, या चटणीने डोश्याला टेस्ट मात्र खरंच खूप छान येते.
किती क्रिस्पी झाला आहे हा डोसा. हा प्रीमिक्सपासून बनवलेला डोसा आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.